आयोजित केला ते म्हणजे चालू करताना दैनिक दिसलं मला. मराठवाडासाठी परळी टाइम्स. मला असं वाटतं की आमच्या सर्वांपेक्षा हे खरे सन्मानाचे मानकरी आहे, कारण की जगासमोर बारीक सारीक गोष्टी या न्यूजपेपरच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून ते जगासमोर मांडतात. खऱ्या अर्थाने हे खरे पुरस्काराचे मानकरी आहेत. आज इथं सन्मान केल्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद. मी एमपीजे ग्रुप मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिस यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. संपूर्ण महामारीमध्ये ज्यांनी लोकांच्या व्यवस्थेसाठी हर एक स्तरावर काम केलं, शैक्षणिक गरजा, वैद्यकीय गरजा, राशन गरजा आणि कामगारांची मदत करत जेव्हा लोक घरांमध्ये होते त्यावेळेस हा ग्रुप प्रत्यक्षात समाजामध्ये रस्त्यावर उतरून महामारीमध्ये कार्य करत होता. सबसे पहले मैं दैनिक मराठवाड़ा साथी ग्रुप और परळी टाइम्स का शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने जो हमने अकेले में जो काम किया उसको आप लोगों के सामने ला कर रखा। और मैं एक चीज बताना चाहूंगा, मूवमेंट फॉर पीस एंड जस्टिस एमपीजे, ये आवाज येतोय का सगळ्याला? जो गरीब और पिछड़ा वर्ग है उन्हें जो है हक की और इज्जत वाली जिंदगी गुजारने के लिए काम करती है। प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का एक वचन है, तुम जमीन वालों पर रहम करो, आसमान वाला तुम पर रहम करेगा। तो इसी काम को लेकर मूवमेंट फॉर पीस एंड जस्टिस पूरे महाराष्ट्र में काम कर रहा है। और पिछले पूरे लॉकडाउन के दौरान में भी हमने जो गरीब और जितनी भी योजनाएं, जो सरकारी योजनाएं होती है, ये लोगों तक पहुंचाने के लिए हमने एक छोटा सा प्रयत्न किया और आगे भी हम ये प्रयत्न जारी रखेंगे। साथ ही साथ लॉकडाउन के दौरान में जो लोग बाहर से यहाँ फंसे हुए थे उनके लिए भी एक बहुत संकट की घड़ी थी, उनके खाने पीने का इंतजाम नहीं था। मूवमेंट फॉर पीस एंड जस्टिस ने ये कोशिश की और हमने ये कोशिश भी की कि माननीय धनंजय जी मुंडे साहब, पालक मंत्री और सामाजिक न्याय मंत्री, इनसे भी हमने अनुरोध किया और इसके बदले में यहाँ के जो लोग राजस्थान से आए हुए थे उन तक भी हम पहुंच सके। ये सब काम हम लोग जो कर रहे हैं ये पर्दे के पीछे थे और मराठवाड़ा साथी ने ये तमाम काम को सामने लाया। मैं उनका मनपूर्वक आभारी हूँ और मैं बहुत शुक्रिया अदा करता हूँ। थैंक यू। फोटो निकाला है। मी यासाठी फाउंडेशनला विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन त्यांचं मनोगत व्यक्त करावं. हे पुरस्कार विजेत्याचं मनोगत जरी असलं तरी हा नव्या पिढीसाठी, विशेषतः तरुणांसाठी समाजसेवा कशी असावी, आदर्श कसा करावा आणि काम कसं करावं याच्यासाठीचा खऱ्या अर्थाने ती गाईडलाईन आहे. आणि परळी टाइम्सच्या वतीने आभार मानतो की आम्ही जे काम केलं ते एका मर्यादेत केलं होतं, पण त्याला त्यांनी प्रकाशात आणून आमचा सन्मान केला, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि एसआरपी फाउंडेशन माझे मित्र आतिश पवार यांचे वडील शहीद रमेश पवार यांच्या नावाने आम्ही काम केलेलं आहे, त्याबद्दल आभारी आहे. मी इनरव्हील क्लबला विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन इनरव्हील क्लबबद्दल सांगावं. मी आनंद ढोबळेंना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन त्यांचा मनोगत व्यक्त करावा. या ठिकाणी मराठवाड्यासाठी व परळी टाइम्सच्या वतीने हे आमचे सामाजिक कार्य व सोशल मीडियाद्वारे ऍक्टिव्ह राहणाऱ्या सर्व व्यक्तींचा सत्कार जे करत आहेत त्या बाबतीत आम्ही परळी टाइम्स व दैनिक मराठवाड्यासाठी यांचे खरंच मनापासून आभार व्यक्त करतो. कारण जे व्यक्ती सामाजिक दृष्ट्या सर्व व्यक्तींसाठी काम करतात त्यांच्यासाठी पण ते कौतुकाची थाप ही महत्वाची असते.
कौतुकाचे स्थाप दिल्यानंतर सामाजिकदृष्ट्या काम करणाऱ्या व्यक्तीला अजून काम करण्याची इच्छा निर्माण होती. त्यामुळे मी दैनिक मराठवाडा साथीचे संपादक आपले चंदुलाल शेठ बियाणी व परळी टाइम्सच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं माझ्या वतीने व सर्व परळीकरांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो व आभार सुद्धा मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. समाजासाठी झेलण्या घाव तुझ्या मनाची ढाल कर, जागण्या अंग गरिबीची हृदयाची तू चाल कर. होत नसतो रे महान कोरी मित्रा, आधी तू आयुष्यातील 4 क्षण समाजासाठी बाळ कर. आधी तू आयुष्यातील 4 क्षण समाजासाठी बाळ कर. रेशीम शेती बागायती शेतीचे मार्गदर्शक, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या सुखादुखात मदतीचा हात समोर करणारे अतुल कदम यांच्या जिद्दीला आणि कार्याला सलाम. तर मी विनंती करतो मी प्रशांत चक्रेंना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन त्यांचा सन्मान स्वीकारावा. मी ॲडव्होकेट अजित देशमुख सर, दत्ता बारगजे सर आणि संध्या बारगजे मॅमला विनंती करतो की त्यांनी प्रशांत सरांचा सत्कार करावा. फेसबुकला कसं काय यूज कशी बघायची त्याला कशी दिसते कशी यूज कशी बघायचं. पहिली फुर्सत मी म्हणजे कमेंट का किती जणांनी बघितले ते. धन्यवाद सर. मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंदुलालजी बियाणी यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्दात आपलं मनोगत व्यक्त करा. आज सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आज या ठिकाणी दैनिक मराठवाडा साथीच्या वर्धापन दिनानिमित्त परळी टाइम्स आयोजित हा जो सोशल मीडियाच्या माध्यमातून समाज कार्यात जे सामाजिक कामाची बांधिलकी समजून जे अग्रेसर असतात अशा व्यक्तिमत्वाचा सत्कार आज या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी या मूर्तींचा सत्कार करण्याकरता जे व्यक्ती ज्यांचं कार्य, ज्यांची दखल समाज घेतो, ज्यांची सेवा मानव सेवा हीच ईश्वर सेवा अशी समजली जाते, ज्यांचं समाजकार्य आतूनच चालतं असं या सत्कार कार्यक्रमापासून उपस्थित आदरणीय दत्ता बारगेजी जी व सौ संध्याताई बारगेजी, जसं त्यांचं नाव रोज वर्तमानपत्रात, सोशल मीडियावर, टीव्हीवर असतं. त्यांनी आपल्या राज्यात म्हणजे पीक विमाचा विषय असो, थर्मल मधील आपल्या PF चा विषय असो, ज्यांना न्याय मिळवून देण्याकरता ज्यांची देशात ख्याती झाली असे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट अजित देशमुख सर या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित, आदरणीय डॉक्टर आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर RB जाजू साहेब या ठिकाणी उपस्थित, आमचे मित्र आदरणीय जिल्हा युवा सेनेचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक अतुल दुबे सर, विभागीय अध्यक्ष आदरणीय श्री कोकाटे महाराज या प्रसंगी उपस्थित, जिल्हा प्रतिनिधी आदरणीय संदीपजी बेदरे उपस्थित, कुरे साहेब, भाग्यवंत सर, परळी टाइम्सचे सर्व पदाधिकारी, भाग्यवंत केदार व सर्व पदाधिकारी, त्यांना पुरस्कार मिळाला असे सर्व पुरस्कार मूर्ती उपस्थित सर्व बंधू भगिनींना यावेळेस भाग्यवंत केदार व सर्व त्यांचे पदाधिकारी माझ्या भेटीला आले आणि त्यांनी ही संकल्पना सांगितली. तर मला 5 मिनिटे संकल्पना सुद्धा कळाली नाही आणि मी म्हणजे भ्रमात पडलो की बाबा नेमकं काय विषय काय मला कळलंच नाही. त्यांनी सांगितलं की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण
असे काही चेहरे आहेत परळी शहरातील जे प्रकाश झोतात आणणं गरजेचं आहे, ज्यांचं कार्य म्हणजे समाजाकरता चालू आहे, अशांचा गौरव आम्ही युवक वर्ग करणार आहोत. आपलं मराठवाडा साथीचा वर्धापन दिन 26 जानेवारीला आहे. आपण परवानगी द्यावी, आमचं नियोजन संयोजन बघावं, आम्हाला प्रेरणा द्यावी आणि आमच्या प्रेरणेतून जे युवक वर्गांना आम्ही पुरस्कार देणार आहोत, ज्यांचं काम या ठिकाणी आहे, अशांचा गौरव करणं आहे. तर ह्या गौरवाला आम्ही कुठंतरी कार्याला येऊ म्हणून आमच्या पुढाकारातून हा जो कार्यक्रम होत आहे त्याबद्दल जे पुरस्कार मूर्ती आहेत त्यांचं सुद्धा पुनश्च अभिनंदन करू. हे कार्य खरंच ह्या दृष्टीने महत्वाचं आहे की आजचे आपले ज्यांच्या शुभस्ते आपला पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला, त्यांचं कार्य अतोनात या आपल्या समाज बांधवाकरता चालू आहे. ते या ठिकाणी मुद्दामून उपस्थित आहे, त्यांचं मनोगत आपल्याला ऐकायचं आहे. परंतु परळी टाइम्सनं हा गौरव आपला केला हे बघून माझ्या इच्छा झाली, अथवा मी त्यांना एक अजून सुचवू शकतो की आपण परळी शहरावर हा कार्यक्रम एक वेगळं पॅटर्न या ठिकाणी, जसं या ठिकाणी रुग्ण साहेब आहेत, जसं जोशी साहेबांनी सांगितलं की कोरोनामध्ये जर लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आणि ज्यावेळेस फार मोलाचं काम आपल्या नागरिकांना ज्याही काही सूचना करायच्या होत्या त्यावेळेस जसं रुग्ण साहेबांना करून आपल्याला ज्यावेळेस दाखविलं की परळी शहर शांततेत व लॉकडाऊनची नियमावली पाळावी, तेच रुग्ण साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा सुद्धा गौरव आपल्या सर्वांच्या उपस्थित झाला आहे. तर या ठिकाणी मला परळी टाइम्स ग्रुपला एवढं सांगायचं की आपण परळी पॅटर्न, परळी शहराची खाती हे पुरस्कार देऊन आपण केला आहे. असाच आपण हेच पुरस्कारचं स्वरूप मराठवाडावर घेऊन जाऊन ती संकल्पना आपण 100% राबवावी. त्याकरता जे काही सहकार्य लाभल ती मानवती करण्यास तयार आहे. एवढं बोलून मी माझं भाषण करतो. धन्यवाद सर. सौ संध्या भार्गजे मॅम, संचालिका आनंदराम पालीपीठ यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन त्यांचं मनोगत व्यक्त करावं. तरी आपल्या बरोबर आमच्या सर्वांसाठी प्रेरणा आहे. कृपया आपण विस्ताराने बोलला तरी चालेल. आज प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. खरं म्हणजे आजचा हा वर्धापन दिन एक खऱ्या अर्थानं साजरा झाला असं मला या ठिकाणी वाटलं. कारण की आपण बरेच वर्धापन दिन पाहतो, परंतु आज या वर्धापन दिनाच्या निमित्तानं म्हणजे समाजासाठी कार्य करणाऱ्या, कोरोनाच्या काळात कार्य करणाऱ्या म्हणजे सर्व युवा आणि व्यक्तींचा सत्कार या ठिकाणी झाला. मला बाबा आमटेंच्या एका 4 ओळींची आठवण झाली. मोडलेल्या माणसांची दुःखवली झेलताना, त्या अनाथांच्या उशाला दीप लावून झोपताना, कोणतीना जात ज्यांची, कोणताना धर्म ज्यांचा, दुःख भिजले 2 आशू माणसाचे माणसाला. तर अशा समाजातील गरजू घटकांसाठी काम करणाऱ्या आज म्हणजे बऱ्याच अंशी या ठिकाणी तरुणांचा सत्कार होताना पाहिला. एकीकडे आपण पाहतो की बऱ्याचदा असं वाटतं किंवा समाजात असं पाहायला मिळतं की तरुण एक वेगळ्याच मार्गावर भरकटताना दिसतोय. परंतु या ठिकाणी खूप आनंदाची गोष्ट आहे की अनेक तरुणांनी अशा प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न केलाय आणि म्हणून या सर्व पुरस्कार प्राप्त आज सर्वांचा ज्यांचा सन्मान झाला त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करते. आज मराठवाडा या दैनिकाचा जो 41वा वर्धापन दिन आहे तर तो आज खऱ्या अर्थानं साजरा झाला असं मला या ठिकाणी वाटतं. आमच्या कार्याबद्दल आपल्याला सर्वांना माहीतच आहे. बीड पासून जवळच HIV बाधित मुलांचा प्रकल्प चालतो. आज प्रकल्पामध्ये 69 मुलं मुली आहेत. आपल्या सर्वांचं लक्ष आहे. आपल्यापैकी काही जण त्या ठिकाणी येतात, वाढदिवस साजरा करतात. या ठिकाणी संदीप भाऊ बसलेले आहेत, तसेच बीडची काही मंडळी बसलेली आहे. सर्वजण आपल्या लेखणीतून आम्हाला बळ देत असतात आणि म्हणून हा प्रकल्प आज विनाअनुदानित कुठल्याही प्रकारचा शासकीय ग्रँट नाही, परंतु
आपल्यासारख्यांचा लोकसहभाग आणि आपल्या सर्वांची असणारी जी तळमळ आहे, तर त्यामुळं आज HIV बाधित मुलं त्या ठिकाणी आनंदाने जगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या ठिकाणी HIV बाधित 11 विधवा महिला सुद्धा त्या ठिकाणी आहेत. महिलांच्या माध्यमातून माहेर प्रकल्प चालतो. त्यानंतर 18 वर्षापुढील काही मुलं त्या ठिकाणी राहतात, त्यांचाही मनोबल नावाचा प्रकल्प आहे. आपण त्या ठिकाणी यावं, पुन्हा एकदा भेट द्यावी आणि आपल्या सहकार्याची खूप गरज आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. कसं करतो धन्यवाद मॅम. आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट अजित देशमुख सर, विश्वस्त भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन बीड, लवाद अधिकारी बीड यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन त्यांचा मनोबल व्यक्त करावा. या कार्यक्रमाचे संयोजक आणि ज्यांनी पुरळीमध्ये आजपर्यंत अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत असे माझे मित्र चंदूशेठ, दत्ता बारगेजी सर, संध्या बारगेजी मॅडम, डॉक्टर जानू साहेब, उपस्थित बंधू आणि भगिनी. या सभागृहामध्ये यापूर्वी सन 2000 या साली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याबरोबर मी आलो होतो आणि त्यावेळेला सुद्धा बोललो होतो. आज या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य मला असं जाणवलं की अनेक तरुणांनी कोरोना काळामध्ये चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे आणि हे काम करत असताना त्यांच्या कामाची दखल घेणं हे सुद्धा गरजेचं होतं आणि म्हणून या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम जे मराठवाडा साथीच्या माध्यमातून वर्धापन दिनाच्या माध्यमातून केलं, त्यामुळं हे काम विशेष असं काम मला वाटलं. दुसरी गोष्ट अशी की या तरुणांच्या ज्या वेगवेगळ्या पातळीवर संघटना आहेत, या संघटनांच्या माध्यमातून काम करत असताना सामाजिक काम करण्याची त्यांची जी उर्मी आहे किंवा त्यांचा जो मनोबल आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आज समाजात तरुण कार्यकर्त्यांची गरज आहे. मी माझ्या कामाविषयी एक 5 मिनिटात सांगत असताना असं सांगेन की ज्येष्ठ समाजसेवक माननीय अण्णा हजारे यांच्याबरोबर काम करत असताना या तरुणांसारखं जशी आमची त्यांची भेट झाली किंवा चंद्रशेठची आणि त्या तरुणांची भेट झाली, अशीच माझी आणि अण्णांची भेट झाली. 1996 पासून मी अण्णांबरोबर जोडले गेलो. 98 पासून जोपर्यंत अण्णांच्या समिती आहे तोपर्यंत जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं आणि 2000 सालाला विश्वस्त म्हणून मला अण्णांनी त्यांच्या समितीमध्ये घेतलं. पण 3च वर्षाच्या काळामध्ये अण्णांचा एवढा विश्वास संपादन झाला माझ्याकडून की ट्रस्टी जे आम्ही 7 लोक आहेत त्या 7 लोकांमध्ये मी 2000 सालांपासून म्हणजे आज 20-21 वर्ष राळेगण सिद्धी आणि माझा ट्रस्टी म्हणून संबंध. हे काम करत असताना विश्वस्त मंडळानं अनेक पावत्या छापल्या, देणगी पुस्तकं छापली आणि राज्यभर ते वाटले गेले. परंतु बीड जिल्हा मी या देणगी पुस्तकापासून आणि पावत्यापासून वंचित ठेवला, आणलेच नाही ते पावते. आणि आजपर्यंत जे काम मी केलेलं आहे, जे काम चंदूशेठ वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपण वाटतात, हे पूर्ण काम आणि पूर्ण पैसा फक्त माझ्या खिशातला खर्च केला. आणि म्हणून मोठमोठी कामं करत असताना अनेक मोठ्या लोकांच्या अंगावर जाण्याची जरी वेळ आली तरी कुणी विरोध करण्याचं काम माझ्याकडे आजपर्यंत झालेलं नाही. परळीचे 2 उदाहरणं सांगतो आणि राज्यातलं एक दुसरं उदाहरण सांगतो. पहिल्यांदा मी रुग्णासाठी असल्यामुळे त्यांना एक उदाहरण सांगतो. या तरुणांना ते उदाहरण थोडंसं मार्गदर्शक घेण्यासाठी की आपण काही केलं तरी आपला आवाज कुठपर्यंत पोहोचतो याचा आपला प्रामाणिकपणा दडलेला आहे. आपण कोणत्याही कार्यालयात गेल्यानंतर बघतो कर्मचाऱ्यांची गैरहजेरी आपल्याला प्रत्येक ठिकाणी जाणवली. मी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना गैरहजर कर्मचाऱ्यांचे पंचनामे केले होते. 217 कार्यालयांमध्ये जाऊन किती कर्मचारी हजर आहेत, किती गैरहजर आहेत हे दाखवून दिलं. आणि हा संच ज्या वेळेला मी अण्णांकडे दिला त्या अण्णांनी मला सांगितलं की आर पाटील, विलासराव देशमुख यांच्याबरोबर आपली बैठक आहे, त्या बैठकीत तुम्ही हे मुद्दा मांडा. आणि तिथं मग मुद्दा मांडल्यानंतर पहिल्यांदा मुंबईच्या काही ऑफिसमध्ये बायोमेट्रिक पद्धत चालू केली आणि ही बायोमेट्रिक पद्धत आज शाळा कॉलेजपर्यंत आलेली आहे. या बैठकीचे प्रोसिडिंग माझ्याजवळ आहे की बायोमेट्रिकचा उगम सुद्धा आपण बीड जिल्ह्यातून केलेला आहे, विलासराव देशमुख यांनी तयार केलेला आहे. मग सांगण्याचा मुद्दा आहे की एखाद्या व्यक्तीच्या जर मनात आलं की या मुद्द्यावर परिवर्तन झालं पाहिजे तर ते परिवर्तन होतं, परंतु त्याच्यात सातत्य कामा नये.
दुसरा एक मुद्दा मी सांगेन पीक विम्याचा. बोगस पीक विमा फक्त बीड जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात नाही देशात बोगस पीक विमा होता. आणि मी ज्या वेळेला अभ्यास केला त्यावेळेला आपल्या जिल्ह्यातून 78 कोटी रुपये बोगस पीक विमा परत पाठवला होता. आणि हा बोगस पीक विमा दिल्लीला परत गेल्यानंतर महाराष्ट्र शासन आणि दिल्लीचं सरकार यांच्यात एक संवाद साधला गेला की 1 रुपया देखील पीक विमा परत येत नसताना 78 कोटी रुपये पीक विमा दिलेला परत कसा आला. आणि त्याचं संशोधन तिथं झालं. आणि पीक विमा जो आधार झाला ना तो फक्त बीडमुळे झालेला. आणि करोडो रुपये देशातले आपल्याला वाचवता आले. त्यानंतर मी अजून एक उदाहरण सांगेन रेल्वेचं. बीड हे नगर बीड आणि परळी हा रेल्वे मार्ग आपला होतो. आणि ह्याच्यात कोट्यवधी रुपये कसे वाचले त्याचे उदाहरण. बीडमध्ये 129 एकर जमीन रेल्वे स्थानकासाठी संपादित झाली. त्याच्यानंतर तिथल्या काही लोकांना असं लक्षात आलं की रेल्वे स्थानकाच्या परिसराच्या बाजूला जर आपण अजून जमीन खरेदी केली आणि प्रशासनाच्या मदतीनं ती जर संपादित करायला लागली तर आपला मोठा फायदा होईल. आणि मग काही शेतकरी माझ्याकडे यायला की आमच्यावर दबाव आणून तिथे जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न होत आहे. मी विचार केला की ह्याच्यात आपल्याला काय करता येईल का. आणि सुरुवातीपासून माझं त्याच्यात लक्ष होतं आणि तो प्रकरण मला आवडत वाटत होतं. 500 कोटी रुपये हे भूमाफी आहे. आणि काही पुढारी आणि काही अधिकाऱ्यांची संगनमत करून 500 कोटी रुपयाचा आवड झाला. ते 500 कोटी रुपये येऊन यांच्या खिशात पडण्याच्या वेळेला मी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की हे आपल्याला थांबवायचं आहे आणि 500 कोटीचं भूसंपादन आपण रद्द करायला लागलं. हे रद्द झाल्यानंतर आष्टी पाटोदा या ठिकाणी देखील असं भूसंपादन होऊन तिथं देखील अतिरिक्त संपादन करण्याची तयारी होती. ते रद्द झालं. आणि देशातल्या रेल्वे मंत्र्यांना ह्याच्यावर विचार करावा लागला पियुष साहेबांना. आणि त्यांनी मग माहिती मागून घेतली आणि अतिरिक्त भूसंपादन देशातलंच रद्द करण्याचा त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला. अशा प्रकारचं सामाजिक काम सातत्यानं मी करत आलेलो आहे. मी या तरुणांना एक अजून सांगेन की ज्या वेळेला मी 1987ला LLB फायनलला होतो त्यावेळेला मी LIC मध्ये नोकरीला लागलो. मी LLB ची डिग्री फर्स्ट क्लासमध्ये घेतली होती. विद्यापीठात 3रा आलो होतो. पण नोकरीच्या खुर्चीवर बसल्यानंतर मला तिथे वाटलं नाही की आपण ह्या खुर्चीचे मालक होऊ शकतो किंवा ह्या खुर्चीवर बसून आपण काहीतरी काम करू शकतो. मी ती LIC ची नोकरी फक्त 15 दिवसात सोडली. आणि आज इतक्या समाधानाने जीवन जगतो की आपण एक अर्ज जर शासनाकडे दिला तर शासनाचा GR काढावा लागतो. एक अर्ज जर आपण केंद्र शासनाकडे दिला तर केंद्र शासनाला देखील त्याची दखल घ्यावी लागते. भलेही कमवलेल्या पैशातला माझा अर्धा पैसा जर याच्यात गेला तरी मला समाधान यायचं आहे की 100पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये मी यशस्वी झालो आणि 100पेक्षा जास्त प्रकरणात शासनाला माझी दखल घ्यावी लागली. परळीमधलं एक उदाहरण अजून सांगतो तुम्हाला. परळीमध्ये थर्मल आहे. थर्मलमध्ये 2000 कंत्राटी कर्मचारी. 2000 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या PF मध्ये पैसे जमा होत नव्हते. ते मी जमा करायला लागले. आणि पैसे जमा केले तरच त्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या पगारातले पैसे त्याच्या खात्यात जमा होतात. आणि तो कर्मचारी किती दिवसापासून काम करतोय याचं शासनाकडे अभिलेख राहतो. पैसे जमा केले जात नव्हते. त्याच्यामुळे तो कर्मचारी आला आणि थोडा टिकला की त्याला काढून टाकलं जायचं. पण तो कर्मचारी PF जमा होत असल्यामुळं आता शासनाचे रेकॉर्ड चालले गेले आणि 2000 कर्मचाऱ्यांचा आपण इथं फायदा केलेला आहे. आता परळीतला दुसरा राखेचा मुद्दा एक मग एका कार्यकर्त्याने आंदोलन केलं. त्या आंदोलनात जर काही आवश्यकता पडली तर मी मदत करायला तयार आहे. कारण परळीतली राख ही जनजीवन विस्कळीत करणारी आणि जनजीवनाला घातक ठरणारी राख आहे. त्याच्यामुळे या देखील व्यापक आंदोलन परळीमध्ये हवं. या तरुणांनी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे अजून काम करावं. चंदू शेठला विनंती करेन मी की या तरुणांच्या पाठीमागे सातत्याने उभं राहावं. जसे वेगवेगळे कार्यक्रम तुम्ही घेता तसे तरुणांसाठी देखील अशी उभे राहतील, अशी वेगवेगळे ग्रुप त्यांचे एकत्र येतील यासाठी आपण प्रयत्न करावे. मराठवाडा साथी आणि परळीतल्या या सर्व कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. ॲडव्होकेट अजित देशमुख यांनी काही मुद्दे या ठिकाणी खूप छान नमूद केले आहेत. आणि खरंच भ्रष्टाचारावर जर वार करत असेल तर अजित देशमुख यांच्याप्रमाणे आपणही आदर्श घेऊन या भ्रष्टाचार विरोधात लढ्यामध्ये आपण उतरलं पाहिजे.
एवढं या ठिकाणी नमूद करू इच्छितो. परिसराच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं किंवा माहीत नाही की मला माहीत नाही, परंतु सामाजिकतेचा स्पर्श लागला तर समाजसेवेचा एक नवा आयाम मिळतो आणि एक व्यक्तिमत्व घडतं. असंच व्यक्तिमत्व प्रकाश बाबा आमटे यांच्या माध्यमातून घडलं आणि ते आपल्या समोर आहेत श्री दत्ता पारगजे. मी निमंत्रित करतो या आधुनिकतेच्या समाजसेवेच्या परिस्पर्शाला तुम्ही आमचंही सोनं करा आणि आमच्या अंगी समाजिकतेचे गुण प्रज्वलित करा. श्री दत्तात्रयजी पारगजे. नमस्कार. सर्वप्रथम मी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी मराठवाडा साथी वृत्तपत्राच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आमचे स्नेही प्रशासकीय लोहा तथा या जन आंदोलनाचे प्रमुख ज्येष्ठ ॲडव्होकेट अजितजी देशमुख सर, तसेच तालुका दंडाधिकारी तहसीलदार साहेब, तसेच आमचे डॉक्टर जाजू सर, दादा, आनंदग्रामच्या संचालिका संध्या आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख तथा मराठवाडा साथीचे संपादक चंद्रलालजी बियाणी सर आणि माझे बंधू भगिनी. आज खूप वेळ झालेला आहे, परंतु मला थोडा संवाद साधायचा आहे. बोलण्याची तशी सवय नाही, परंतु प्रयत्न करतो. मी ह्याच्या अगोदर माझे गुरु डॉक्टर प्रकाश आमटे यांचा इथं कार्यक्रम लागला होता. मी आलो प्रथमच. ते ज्या ठिकाणी बसले होते त्याच ठिकाणी मला बसण्याचं भाग्य लाभलं. तर मी सर्व श्रेय माझ्या गुरुच्या चरणी अर्पण करतो. आणि आज हा जो दुग्धशर्करा योग आहे, हा जो सोहळा आहे, मराठवाडा साथी परळी टाइम्स या मीडियाच्या माध्यमातून म्हणजे मीडिया काय करू शकतं, मीडियाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन आणि मीडियाचे ॲक्च्युअल कार्य हे या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. आताच संध्यानं सांगितलं की 9 तरुण विविध क्षेत्रात काम केलंय आणि मध्येच जी महामारी आहे, महामारीमध्ये एका घासाची गरज होती, एका पाण्याच्या थेंबाची गरज होती, औषधाची असेल, दवाखान्यातल्या मदतीची असेल की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पातळीवर मदत लागून गेली. मला आठवतं की समाजकार्य म्हणजे काय याच्यासाठी एक परिसंवाद लागला होता पुण्यामध्ये. डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांच्यासाठी ते प्रश्नोत्तराचा तास होता. प्रत्येक तरुणाला वाटतं की समाजकार्य म्हणजे नेमकं काय. तर हे जे रूप आहे, अनंत रूप एकच ईश्वर, या नियमाप्रमाणे की मी आता पाय घसरून पडलो आणि मला उचलण्याची गरज आहे, जर एखादा तरुण त्याच्यासाठी जर धावला तर ते एक समाजकार्य. एखादं जनावर जर पाण्या वाचून जर तडफत असेल किंवा ते पाणी शोधित असेल आणि ती त्याची अर्ध किंकाळी ओळखून जर कुणी जर त्याच्याजवळ पाणी ठेवलं आणि त्यांनी जर ते पाणी पिलं गेलं तर ती एक समाजकार्य. अशा एका वेगवेगळ्या रूपामध्ये मला नवल एका गोष्टीचं वाटतंय की देवदेवळात जाऊन जे काही समजा भजनी मंडळ आहे किंवा समजा हरिभक्त प्राय किंवा त्या मार्गावर जाणारी मंडळी ही शक्यतो म्हणजे वयस्कर असतात असं माझा समज होता. किंवा समाजकार्यामध्ये येणारी मंडळी सुद्धा अशी मोठी सिनियर असते आणि वय झाल्यानंतर समाजकार्यात जावं लागतं आपलं सगळं झाल्यानंतर. पण हा सगळा गैरसमज दूर झाला की एकदम नवतरुण की जो टपरीवर दिसला असता, एखाद्या बारमध्ये दिसला असता किंवा कुठेतरी जो भरकटलेला असता, आता संध्याने सांगितल्याप्रमाणे पण तो नवतरुण, ती नवयुवा की लोकांच्या तोंडात घास घालते, चहा चालवते, टपरी चालवते किंवा एखाद्या आजाराला दवाखान्यात घेऊन पोहोचवते आणि जोखीम पत्करतो. कोरोनाच्या महामारीमध्ये आपलं कुणी घराच्या बाहेर पडत नाही आणि अशा काळामध्ये तुम्ही बाहेर पडला आणि तुम्ही हे जे कार्य केलंय, मी खूप खूप अभिनंदन आणि कौतुक करतो तुमचं. तुम्हाला या ठिकाणी जर पुरस्काराने बहाल करण्यात आलेलं आहे. चंद्रलालजी बियाणी, त्यांचा सर्व कुटुंब परिवार, हे अतिशय मोठं दातृत्व आहे. सगळ्यात मोठी गोष्ट एकच आहे, तुम्हाला काही मिळेल पण तुमचं कौतुक करायला कोणी मोकळा. काही मिळेल, तुम्हाला पैसा मिळेल, तुम्हाला गपचूप काहीतरी देऊन टाकेल किंवा गपचूप कौतुक होईल, छान काम केलं बरं. परंतु सर्वांच्या समोर
मंचावर किंवा त्याच्यासाठी एखादा अवॉर्ड देणं किंवा त्याची कौतुकाची थाप अनेक लोकांच्या हातानं, याच्यासाठी फार मोठी राष्ट्रभक्ती लागते जी बियाणी परिवाराच्या रक्तामध्ये पहिल्यापासून. राधाबाई बियाणीची मी आठवण करून देऊ इच्छितो तुम्हाला. खरं म्हणजे मी ह्या क्षेत्रात मी केस चालू केला आहे. अतिशय गरीब कुटुंबाने वडील वार्धक्यानं थकले होते, त्यांचं आजारपण आणि माझं काही शिक्षण होत नव्हतं BScचं, त्याच्यामुळे मला वाटतं एकमत त्यावेळेस हे याच्यात होतं. एकमतच्या लातूरवरून मला एक फोन आला की तू करतोस का नोकरी मराठवाडा साथीमध्ये, आणि जवळपास 24 वर्षापूर्वी मी मराठवाडा साथीमध्ये नोकरी धरली. मी थर्मलच्या एका थर्मलमध्ये एक मित्र आहे माझा, त्याच्याकडे राहिलो. म्हणजे त्याच्यासाठी आहे, मला बोलण्यासाठी पूरक आहे. म्हणून मी अजित सरांना सांगू इच्छितो की नेमकं कसं असतंय, एखाद्याच्या रक्तातच एखादा गोष्ट असते. बियाणी परिवार, राधाबाई बियाणी, त्यावेळेस त्यांचं म्हणजे हे सगळे जवान आणि तुर्त असे होते. आणि मी त्यावेळेस मी पेपर टाकायचो, मी सगळं पुसायचो, त्याच्यानंतर तिथले बसलेले कामं करायचो, पण मी स्वतःला पत्रकार बनायचो. म्हणजे मला पत्रकाराचं काहीच येत नव्हतं, तरी पण मी आणि त्यांच्या आईने मला थोडं बसून सांगायचं दुपारच्या मोकळ्या टायमात, आणि विशेष म्हणजे म्हणायचं तू जेवलास, आणि मी जेवलेलो नसायचो. कारण सकाळच्या जो थर्मल मधून थोडं काहीतरी दुपारी मला 1-1.5 वाजता भूक लागायची, तेवढंच त्यांची आई त्याचा नौकर असायचा. चंदूलाल सरांना माहित असेल किंवा माहित नाही, थोर मातेचा पुत्र किंवा यांच्या रक्तामध्ये एक राष्ट्रभक्ती आहे किंवा कुणासाठी तरी हात उचलायचा आणि दातृत्व हात गगनाला जात असतो, हे लक्षात ठेवा. तेव्हापासूनचे 24 वर्षापासून मी या कुटुंबियाला पाहतो. त्यावेळेस यांच्याच 1-2 बातम्या यायच्या त्याच्यामध्ये पेपरमध्ये. मी म्हणायचो कसं काय, परंतु बातमी कोणाची ती जो काहीतरी काम करत असतो, जो काहीतरी खडबड करत असतो. यांचे भाऊ काय नाव त्यांचं, सतीश बियाणी यांचे. त्यानंतर ह्या सगळ्या कुटुंबामध्ये इतकं मोठं स्फुल्लिंग शेतलेलं होतं समाजकार्याचं की विविध क्षेत्रामध्ये, कोणी नगर परिषदेमध्ये, कोणी वृत्तपत्रामध्ये, कोणी कुणातरी बोलूनच आणेल, कोणी कुणाची मुलाखतच घेईल. या सगळ्या गोष्टीमध्ये जी कौतुकाची छाप आहे ना, ती यांच्या रक्तामध्ये. तर सांगायचा हाच मुद्दा आहे की त्यानंतर मग मी माझा नंबर मेडिकल कॉलेज औरंगाबादला लागला, DMEd दिला. मग तिथून वेगवेगळ्या रस्त्यावर गेलो. मग तिथून मी प्रकाश आंबेडचं जिथं हेमलकसा आहे, तुम्हाला माहिती आहे हेमलकसा, जंगलामध्ये जिथे ते 70 किलोमीटरचं जंगलच आहे आलापल्लीपासून, तिथे माझी पहिली पोस्टिंग झाली. आणि मला तिथं प्रकाश बाबा आमटे 4.25 वर्ष लाभले आणि मला त्यांच्यासोबत काम करण्याचा मला मौका मिळाला. ते डॉक्टर होते आणि मी टेक्निशियन होतो. HIV टेस्टिंग किंवा विविध प्रकारच्या मी टेस्ट करत असताना मला प्रकाश आमटे आणि मंदा आमटेंचा परिस्पर्श झाला. आणि तेव्हापासून मी ठरवलं की काहीतरी आपण समाजासाठी केलं पाहिजे, थोडं का व्हायला, पण मला ते सुचत नव्हतं. आणि 2-3 वर्षाच्या काळानंतर मग मी जिल्हा रुग्णालयात बीडमध्ये बदली करून आलो. तरी माझ्या मनामध्ये थोडी घुसमट होती की गरिबी असली म्हणून काय झालं किंवा पैसेच असावं लागतात असं काही नाही समाजकार्यासाठी. तर तुम्ही ज्यांनी काम केले त्यांच्याकडे पैसाच असा मला नाही वाटत. एकदम साध्या कुटुंबातले, एकदम त्यांच्या डोक्यात आहे काहीतरी की आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मग बाबा आमटेंच्या सोबतचे बोलणं बसणं किंवा त्यांच्यासोबतचा सहवास, त्यांच्यासोबतचं जे काही माझं हे झालं, त्यातून त्यावेळेची समस्या लेपर्सीची होती, कुष्ठरोगाची समस्या फार मोठी होती समाजामध्ये. परंतु 22 वर्षापूर्वी एड्सची समस्या फार मोठी होती. एड्स जरी म्हटलं किंवा HIV जरी म्हटलं तर त्याला कोणी बोलत नव्हतं, त्याला मानवाचा चेहरा काळातून जात होता. आणि त्यावेळेस खूप मृत्यू व्हायचे. तुम्हाला माहिती HIV वर औषध नव्हतं, आणि आजही औषध परफेक्ट नाहीये त्याच्यावर. ART नावाचं एक सस्टेनेबल एक आपलं कुठंतरी लावली जे औषध आहे की त्या प्रकारे पेशंट डायरेक्ट निगेटिव्ह होत नाही, परंतु त्या पेशंटला बऱ्यापैकी मेडिसिन जर चांगली भेटली, त्याला त्याचं ART आहे, त्याचं CD4 आहे, त्याचं व्हायरल लोड जर बघितलं तर पेशंट बऱ्यापैकी सस्टेन होतोय. परंतु 22 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी त्याचा फार मोठा बोलबाला होता. आणि म्हणून आम्ही पती पत्नीनी, माझी पत्नी लेक्चरर होती संध्या त्याच ठिकाणी जिथं राजे विश्वेश्वरराव वरिष्ठ महाविद्यालय होतं, आणि आम्ही भारावून गेलो समाजकार्याने नेमकं काय करायला पाहिजे. आणि आम्ही HIV ग्रस्तांसाठी इन्फंट इंडिया नावाची संस्था सुरू केली, जी आता 16 वर्षापासून आम्ही त्या डोंगरावरती काम करतो. HIV म्हटलं की कुणी रस्ते द्यायला तयार नाही, कुणी जागा द्यायला तयार नाही. म्हणून जो एक पेशंट होता सिव्हिल हॉस्पिटलला ICU मध्ये ऍडमिट, विक्रम वीर नावाचा, त्या पेशंटला मी रक्त देत असताना त्याचा डेथ झाला. आणि त्याच्यानंतर त्याचं जे काही अंतिम संस्काराचे जे त्याचे हाल झाले, त्याच्यातून मी त्याच्या गावाकडे गेलो आणि मी त्या पाण्याच्या डोंगरावर गेलो, ती त्याची जागा आहे. आणि मग त्याच्या वडिलांसोबत आम्ही त्या जागेचा सौदा केला
आणि ती जागेची रजिस्ट्री केली आणि तिथे ती संस्था बसवली. तर त्यानंतर ज्यावेळेस पालीमध्ये ही गोष्ट कळाली की बाबा इथे HIV काम करणारे एड्सचं काम करणारे माणसं आले, त्यावेळेस आम्हाला खूप त्रास झाला. तिथं पाण्याला पण हात नाही लावू दिला. पाण्याला जर आणायला गेलो किंवा कळशीने जर त्या बिंदुसऱ्याच्या तलावातून पाणी आणायला गेलो तरी नगर परिषदेला फोन करायचे, एडीसी लेकर त्यात पाहू दे, आम्ही कसं पाणी प्यायचं, आणि मग त्यांची आम्हाला नोटीस. ह्या सगळ्या अडचणीमध्ये मी खूप अडकून गेलो. माझे अट्रॉसिटी आणि हल्ले केले, महिलांनी मोर्चे काढले, तरी पण आम्ही मागं का हटलो नाही. तर आणि आम्ही आमच्या कामावरती एकदम असं निश्चित उभं राहिलो होतो की आपण काम काही चुकीचं करत नाही आणि हे काम आम्हाला इथपर्यंत करता आलं. आजही कुठल्याही प्रकारचं अनुदान नाही, ग्रँट नाही, परंतु समाजातलं दातृत्व एवढं प्रचंड आहे की बाहेर आपण ऐकतो बीड म्हणजे बिहार आहे, बीडमध्ये खूप असं आहे तसं आहे, परंतु मी बीडला चांगलं जोखून पाहिलंय. बीड हे वृंदावन आहे, वृंदावन. कुठल्याही निमित्तानं बीडवाले फळं आणतील, त्यांचे कपडे आणतील किंवा त्यांच्या पंक्ती लावतील. कुठल्याही निमित्तानं त्यांचं राजकीय असो, त्यांचं सामाजिक असो, त्यांचं पुण्यस्मरण असो किंवा काही त्यांच्या महापुरुषांच्या जयंती असो, पुण्यतिथी असो, पण निश्चितपणे HIV आणि एड्सग्रस्त लेकरांना त्यांनी मायाची उप दिलेली आहे. आणि आम्ही अशा प्रकारचं काम करतो की दातृत्व हृदयामधलं कसं शोधलं पाहिजे आणि आपण कशासाठी काम केलं पाहिजे याचा जर नीट मेळ लागला तर अशा प्रकारचे छोटे छोटे समाजसेवक निश्चितच मोठं काम करतील अशी मला या ठिकाणी आशा व्यक्त करायची आहे. की तुम्ही एका अडचणीत काम केलं पण समाजातल्या आता समस्या चौकून तुम्ही बघू शकता, तुम्हाला तो अँगल आहे. विविध समस्यामध्ये तुमचं नजर फिरणार की आपण कशावर काम करणार आणि छोटी समस्या उचला. समस्या पाहायला की तुम्हाला एखादं मायक्रोस्कोप लागणार नाही किंवा तुम्हाला काही दिलेलं जाऊन बघायची गरज नाही. तुमच्या आजूबाजूला जे अडचणी आहेत, आजूबाजूच्याच काही छोट्या मोठ्या समस्या आहेत, त्याच्यातली आपल्या कृतीप्रमाणे जर एखादी समस्या तुम्ही हातात घेतली आणि ती हल करायचा जर प्रयत्न केला तर निश्चितपणे तुमचं चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकतो. समाजकार्य न्याय देणं म्हणजे काय की तुम्ही केलेल्या कामाला त्याला राहत मिळाली पाहिजे, तुम्ही केलेल्या कामाचं त्यालाही समाधान भेटलं पाहिजे आणि तुम्हालाही समाधान भेटलं पाहिजे. तर अशा प्रकारचं काम आम्ही त्या ठिकाणी करतो. तिथं आता सध्या 69 मुलं आहेत जे कोरोनामध्ये पण कुठं जाऊ शकले नाही, ज्यांना आईवडील नाही, ज्यांना HIV ची बिमारी आहे आणि ज्यांना 2 टायमाचं औषध द्यावं लागतं. उलट त्या काळामध्ये 3 जर असे HIV चे पेशंट आले की ज्यांना न्यूमोनायटिस पण होता, ज्यांना ट्युबरक्युलोसिस पण होता आणि ज्यांना HIV पण होता, आणि असे 2 पण डेटा मला त्या सगळ्या दुःखद काळामध्ये पाहायला मिळाले. आणि लॉकडाऊनचा काळ कुणाला यायचं नाही, पाहुणे यायचे नाही आणि आमची उपासमार असायची. कारण की लोकांच्या दातृत्वावर आमचं चालायचं, परंतु लोकांनी 8.5 ते 9 महिने वरी न टाळ सिव्हिल सर्जन सांगितलं वरती येऊ नका, वरी चर्च नाही, तो एक व्हायरस आणि तो एक व्हायरस असं तुमचं नुकसान होईल. अशा काळामध्ये तुम्ही जे काही आम्हाला मदत केली, समाजाला मदत केली, ती सगळ्यात मोठी मदत आहे. हा जो मंच आहे हा कौतुकाचा आहे. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना किंवा विविध काम करणाऱ्या लोकांना कौतुकाची थाप मराठवाडा साथी चंदूलाल बियाणी आणि बियाणी परिवार करत आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की मी आता सांगितलं की त्यांची दातृत्वाची एक खूप मोठी कहाणी आहे की कुणाला कुठं मदत करायला लागतील त्याचा काही नियम नाही. तर आमचे जे मित्र आहेत संदीप बेंद्रे यांच्या निमित्तानं आम्हाला या ठिकाणी येण्याचा खरं योग आला. मी नांदेडला सावित्रीबाई फुले पुरस्काराच्या निमित्त आम्ही होतो, येणं शक्य नव्हतं, परंतु म्हटलं की आपल्या सगळ्या आठवणी आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांसाठी आपल्याला इथं जायचंय, त्यांना बोलायचंय. अतिशय मी घाईघाईने येऊ शकलो इथं आणि तुमच्या समोर विचार मांडू शकलो की प्रकाश आमटेंना जेव्हा आम्ही जवळून बघितलं तेव्हा असं आमच्या लक्षात आलं आज 72 वर्ष आमचे कुटुंबीय काम करतात. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बाबांचं कार्य लेप्रशी पासून सुरू झालं आणि आमटेंचं प्रकाश आमटेंचं जे काही आहे की बापानंतर लेखाला त्यांना रामन मॅग्सेसे पुरस्कार मिळतो. त्यांचं कामाचं निश्चित काम आहे त्यांचं की आदिवासी जे आहेत आदिवासींना शिक्षण आणि आरोग्याचं काम, नमस्कार, आदिवासींना शिक्षण आणि आरोग्याचं काम म्हणजे 42 वर्षापूर्वी एक MBBS पती पत्नी जोडपं 70 किलोमीटर जंगलात जातं आणि तिथं ते काम सुरू करतो. तिथं बैलगाडी जात नव्हती, तिथं रस्ता नव्हता, 8 दिवस लागायचे आल्लापल्ली पासून भामरागडपर्यंत जायला आणि तिथं त्या ठिकाणी काम सुरू केलं आणि त्या कामाची पावती म्हणजे आज प्रकाश आमटेंचं नाव आहे. त्यांना कुठलंच काही माहित नाही, त्यांचा पूर्ण परिवार तिथं वाहून आहे. अशा ठिकाणी ज्यावेळेस आम्हाला काम करायची संधी भेटली, आता सांगितलं सरांनी की परिस्पर्श म्हणजे नेमकं काय असतं, ते एकमेकांच्या संगती. माझा जर मित्र एखादा तकलीवर असला किंवा एखादा बारमध्ये जात असला किंवा एखादा वाकडा पाहिजे पडत असला तर मी पण भरकाडल्या गेलो असतो.
परंतु आमचे मित्र किंवा आम्ही ज्याला बघत गेलो ते असे लोक आम्हाला भेटले, म्हणून आम्ही पण त्या मार्गाला आलो. की लक्षात ठेवा की तुम्ही कुठल्या मार्गाला आहे त्या मार्गातला माणसं बघायचे, की तुम्ही कुठल्या मार्गाला आहे, तुम्हाला त्यांची भेटी होते. कारण की आज खूप कठीण परिस्थिती आहे, जिल्ह्याची आहे, राज्याची आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या परीने युवकांना त्यांच्या परीने त्यांना स्वतःला सांभाळून समाजासाठी काही करायचं. युवक अनएम्प्लॉइड आहे, गावाकडच्या परिस्थिती फार गंभीर आहे. अशा काळात सुद्धा स्वतःचं किडूक मुडूक विकून किंवा आता बऱ्याच वेळ स्वतः चहाचं टोपली टाकली किंवा स्वतः काहीतरी आंघोळ पिकायले किंवा स्वतः त्यांना मदत करायला, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हे दातृत्व आपल्या जिल्ह्याचं भरभराटीला जावं, आपल्या जिल्ह्याचं नाव मोठं व्हावं, आपल्या परिसरामध्ये आपलं जे कर्तृत्व आहे ते सिद्ध व्हावं, अशी एक तुंगाट बांधून तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःला झोपून देऊ शकता. आणि तुम्हाला जर कधी शक्य झालं तर त्या पालीच्या आनंदग्राम या संस्थेमध्ये आपण या मुलांसोबत संवाद करा. कारण की छूने से बीमारी नाही फैलती, प्यार फैलता है, हे जरी म्हटलं जातं तरी कालच एक महिला धुळ्यावरून आली, 8 दिवसापूर्वीच एक महिला नागपूरवरून आली. म्हणजे पतीच्या निधनानंतर ती पॉझिटिव्ह, तिचा मुलगा पॉझिटिव्ह, त्याला कोणी हात लावायचा, औषध पाणी करायला लागतं. त्या महिलेला कोणी काम बी द्यायला. 20 आणि 25 वर्षाच्या विधवा महिला जर इतक्या दूरवरून जर नुसतं राहण्यासाठी येत असतील तर हे आपल्या समाजाचं फार मोठं दुर्दैव आहे. आम्ही काय करायला, आमच्याकडे आहे का? परंतु फक्त एक मायाचा ओलावा आहे की तुम्ही या, आपण इथं सोबत राहा. की समाजामधून HIV बद्दलची जी काही भीती आहे, जी काही अफवा आहे, जे काही गैरसमज आहे, हे जर दूर होण्यासाठी तुम्ही स्वतः जर युवकांनी पुढाकार घेतला आणि वैद्यकीय पद्धतीनं किंवा कशामुळे HIV पसरतो आणि कशामुळे तो आपण कसा टाळला पाहिजे, ह्या जर हे गोष्टी केल्या तर निश्चितपणे इन्फंट इंडिया संस्थेतले जे काही 69-70 मुलं आहेत त्यांच्या मामाकडं, आजीकडं, चुलत्याकडं जातील. कारण आईवडीलच नाही, परंतु बाकीचे नातेवाईक काय म्हणजे कशासाठी आले तर ह्याच गैरसमजामुळे आहे. तर हा सगळ्या कम्युनिटी बिल्डिंगचा आपला की समाजामध्ये त्यांची जोडणी झाली पाहिजे. त्यानंतर आम्ही काय केलं की आता 16 वर्षाच्या काळामध्ये की आमच्या 7-8 मुली त्यांचं आम्ही लग्न केलं की त्यामध्ये आम्हाला जरी HIV असेल तरी आम्हाला स्वप्न आहे, आम्हाला शिकावं वाटतं, आम्हाला आमचं घर बसावं असं वाटतं. तर अशा काळामध्ये समाजातला तरुण शोधून आम्ही त्यांचं पॉझिटिव्ह लोकांचं कन्यादान केलं. आणि आज एक तुम्हाला सांगता मला आनंद होतोय की दोन्ही अपत्याकडून जो बाळा HIV निगेटिव्ह असे 4 अपत्य आमच्याकडे की तिसऱ्या डॉक्टर बसलेले तिथं भरती आहे की 3ऱ्या महिन्यापासून जर आपण त्यांना औषधोपचार केलं त्यानंतर त्याला वरचं दूध पाजलं तर 18 महिन्यानंतर 6 महिन्याच्या 3 टेस्ट करून HIV निगेटिव्ह बाळ तयार होत आहे. आणि हे स्वप्न त्यांना मिळाल्यामुळं आता त्यांना जगण्याची उमेद खूप मोठी झालेली आहे. त्यांना शिकावंसं वाटतंय. 5 मुली IIT मध्ये, काही मुलं नोकरी लागले, काही कोण हॉटेलवर काम करतो, कोणाच्या हाताखाली काम करतो, की त्यांना असं वाटतं की समाजामध्ये आता आम्हाला काहीतरी धीर आहे आणि आमचं कुठे कुठून बसू शकतो. तर हा जो मिशन आहे इन्फंट इंडियाचे, या मिशनमध्ये तुम्ही सर्वांनी योगदान दिलेलं आहे. विशेषतः पत्रकारांचं फार मोठं योगदान आहे. संदीपजी हमेशा फोन करतात की तर काही अडचण नाही, काय करता येईल आपल्याला. म्हणजे अशा प्रकारचा जो भाव आहे हा दातृत्वाचा भाव आहे जो की बीड जिल्ह्यातल्या पत्रकारामध्ये ठासून भरलेला आहे. ठासून जागरूक करते म्हणजे भले तर जीव कासूची लोंगोटी नाठाळचे माती हनुगाडी, म्हणजे नाठाळाला सोडणार नाही परंतु दातृत्व फार मोठं आहे. लिखाण करतील आणि चांगल्याला न्याय देण्याचं काम बीड जिल्ह्यातले पत्रकार करतील. त्यापैकी मराठवाडा साहजिक आहे. या ठिकाणी आम्हाला बोलण्याची फार मोठी संधी भेटली, काम मांडता आलं, हा सर्व प्रवास सांगता आला, मला खूप बरं वाटलं. मराठवाडा साथीनं आज मला वाटतं 42 वर्षाची परंपरा आहे यांची, फार मोठी परंपरा जतन करून गेल्या छोट्याशा तालुक्यामध्ये. कारण मराठवाडा वृत्तपत्र चालण्यासाठी तुम्हाला माहिती काय काय लागत नाही, परंतु ते सर्व कुटुंबाने म्हणजे असं कष्ट केले त्याच्यासाठी, हाडाचं पाणी गेले की ते सगळं जिवंत राहावं. ह्या काळात पण त्यांचा प्रिंट मीडिया चालू होता किंवा वृत्तपत्र चालू होतं. तर हीच परंपरा शतकांपार व्हावी आणि बियाणी कुटुंबाकडून असं समाजानुरूप काम व्हावं अशा प्रकारच्या मी या शुभ मंगल प्रसंगी त्यांच्या वर्धापन दिनाच्या प्रसंगी मी कामना करतो. आणि आमच्यासारख्या समाज कार्यात असणाऱ्या लोकांसाठी जी कौतुकाची थाप आहे ती अशीच उत्तरोत्तर काळामध्ये पण आपण हा मिशन चालवावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. अगदीच आपण समारोपाकडे बोलतोय, परंतु 2
3 महत्त्वाचे सत्कार आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत. त्यासाठी मी तुमचा काही वेळ घेईल. सर्वप्रथम या ठिकाणी दैनिक मराठवाडा सतीचे संपादक श्री सतीजी बियाणे यांचा परिणितील पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आलेला आहे. पत्रकार संघाच्या वतीने हा सत्कार होतो आणि मी निमंत्रित करतो ज्येष्ठ पत्रकार श्री दिलीपजी बद्दर, प्रेमनाथजी कदम, रानबा गायकवाड, प्रकाश सुरेकर, शहराध्यक्ष प्रल्हाद कंडुकटले, बाबा शेख, भगवान सागसमुद्रे, ब्रह्मनाथ कांबळे आणि त्यांच्यासोबत जे कोणी मान्यवर आहेत त्या सर्वांना विनंती करतो आणि हा सत्कार स्वीकारण्यासाठी विनंती करतो श्री सतीजी बियाणे यांना आपण व्यासपीठावर यायचे आहे. आज मराठवाडा सतीचा 41वा वर्धापन दिन संपत या नात्याने श्री सतीजी बियाणे यांचा परिणितील काही पत्रकार सत्कार करणारे विनंती करतो या ठिकाणी आपण हा सत्कार स्वीकारावा. अनिरुद्ध जोशी, जी एस संगळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. 200 रुपये एका दिवसाचे. बारीक झाला नाही. टीम घ्यायची आहे सगळ्या फुग्याला करून निघून जायचं. सगळ्या हळूहळू बारीक यानंतर बारीक ठेवली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे उपस्थित असलेल्या डॉक्टर शालिनी कराड यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येईल. मी विनंती करतो या ठिकाणी बोललं की मराठी भाग्यवंत याला आपण या ठिकाणी डॉक्टर साहेब शालिनी कराड यांचं स्वागत करायचं आहे. भाग्यवंत केदार भाग्यवंत, कृपया आपण डॉक्टर शालिनी कराड यांचं स्वागत करायचंय. बोलू का आता? बोलू ना. अरे तर बोलायचं कुठं का माहीतच नाही की कुत्र्या नाराय का चालेल. मराठी नाही आली रे. पहली बार भी चलने का क्या मेरे को समझता कुछ पहली बार में आगे ऐसा रहा तो लंबा कैसा चलेगा. मराठवाडा साधीच्या 41व्या वर्धापन दिनानिमित्त मी सन्माननीय अध्यक्ष श्री चंद्रलाल बेनी साहेब तसेच त्यांच्या संपूर्ण टीमला व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. हा उपक्रम करण्यासाठी ही संधी दिल्याबद्दल मी व परेड टाइमच्या सर्व टीमच्या वतीने मराठवाडा साधीच्या संपूर्ण टीमचे आभार व्यक्त करतो. परेड टीमची संपूर्ण टीम परेड टाइमची संपूर्ण टीम मराठवाडा साथी एक चांगला उपक्रम राबवण्याची संधी परेड टाइम्सला मराठवाडा साथीच्या माध्यमातून दिली. या पार्श्वभूमीवर मुख्य संपादक श्री चंद्रलालजी बियाणे यांचं स्वागत, यांचा आभार, यांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. मी या ठिकाणी विनंती करतो श्री सतीजी बियाणे सर, ओमप्रकाशजी बुरांडे सर, श्री दत्तात्रयजी काळे सर, आपण कृपया व्यासपीठावर हा स्वागत स्वीकारण्यासाठी यायचं आहे. आले की हो. कमेंट मारायची. या कार्यक्रमाचे आभार प्रशांत जोशी व्यक्त करते. मराठवाडा सतीच्या 41व्या वर्धापन दिनानिमित्त फेस ऑफ परळी या वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन आम्ही आज केले होते. या कार्यक्रमासाठी अतिशय शॉर्ट नोटीसवर अर्थातच आमच्या संदीप बेद्रे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेले
ॲडव्होकेट श्री देशमुख सर, अजित देशमुख सर, तसेच दत्तात्रयजी बारगेटे सर, सुंदरते बारगेटे यांचे आणि परेड टीमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले सर्व मान्यवरांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. कार्यक्रम संपलाय असे मी या ठिकाणी जाहीर करतो. आपले मनापासून आभार. बऱ्यापैकी झालं.